नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील खुडूस गावचे युवा नेतृत्व प्राध्यापक सतीश कुलाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड कशी झाली व त्यांच्या राजकीय प्रवासातील चढउतारांविषयी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी जाणून घेतले आहे. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादा पवार गटाची काय भूमिका असणार आहे हेही त्यांनी सांगितले आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. नमस्ते. आज आपण माळशिरसमध्ये आहे आणि माळशिरसमध्ये आपण खऱ्या अर्थानं खुडूस या ग्रामीण भागातील गावामधून सर्वसामान्य कुटुंबामधील सतीश कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये पहिल्यांदा त्या पक्षामध्ये काम केलं आणि त्या पक्षातील कामाच्या जोरावर त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी निवड केलेली आहे. खऱ्या अर्थानं पक्षाचा प्रवक्ता म्हणजे जबाबदारीचं जोखमदारीचं पद असतं, कारण अनेक टीका टिप्पणी असेल त्याला उत्तर द्यावं लागतं आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा बऱ्यापैकी राजकीय सामाजिक असा अभ्यास असणारे प्राध्यापक सतीश कुलाळ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांची निवड कशी झाली, ते पक्षामध्ये पुढं काय काम करणार आहे, त्याच्या पद्धतीनं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते कुलाळ साहेब, तुमचं पहिल्यांदा बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. मला सांगा, तुम्ही आता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी निवड झाली, त्याबद्दल तुमचं प्रथमतः आम्ही धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. परंतु तुमची पक्षामध्ये नेमकी सुरुवात कशी झाली? पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आमचे ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष कल्याण काका आकाडे आणि सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मी 2 महिन्यामध्ये पक्षामध्ये माझं काम धावलं आणि मग त्यानंतर लगेच पक्ष प्रवेश केल्या माझ्यावरती माझं पहिलं ओबीसी मधील काम असेल, धनगर समाजातलं काम असेल आणि इतर शेतकरी आंदोलन वगैरे सर्व घटकामधलं काम पाहून मला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली, तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, कल्याण काका आकाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि उमेशदादा पाटील यांच्या सहकार्याने राज्याचे ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्षपदी माझी निवड केली आणि ती निवड झाल्यानंतर मी पूर्ण वेळ राजकारणात कार्यकर्ता असल्यामुळं माझं काम पाहून परवा दिवशीच माझ्यावरती दुहेरी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी जो माझ्या जबाबदारी देऊन विश्वास दर्शवलाय, तो आता मी इथून पुढे चोखपणे पार पाडणार आहे. तुम्ही ज्यावेळेस उपाध्यक्ष होता ते साधारण किती दिवसाचा पिरियड होता आणि त्यामध्ये नेमकं काय काय कामं केली तुम्ही? त्या 1-1.5 महिन्याचा पिरियड होता आणि त्यामध्ये मी पक्षाची भूमिका मांडत होतो. पक्षावरती अजितदादांच्या किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावरती जे कोणी लोक टीका करतील त्यांना त्या संविधानिक भाषेमध्ये उत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि हे माझं काम पाहून किंवा माझा थोडाफार राजकीय अभ्यास पाहून माझी जी बोलण्याची एक हब आहे आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यामधून मी वैचारिक संविधानिक पद्धतीने उत्तरं देतोय, चांगलं बोलतोय, स्पीकर आहे आणि मग त्या पद्धतीनं माझ्यामध्ये पारख उमेशदादांनी बघितली आणि त्यांनी मला जिल्ह्याचा प्रवक्ता केलेला आहे. आता मला सांगा, जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणजे बरीच जबाबदारी असते, तर नेमकं या प्रवक्ता तुम्ही झाल्यानंतर पक्षाच्या ह्याच्यासाठी बांधणी असेल, काय असेल, नेमकं काय तुमची ध्येय धोरण चालू असेल? मुळामध्ये पहा, सोलापूर जिल्हा हा पवार घराण्याचा DNA आहे, पहिल्यापासून राहिलेला आहे. 11 पैकी कधी 8 कधी 9 आमदार हे राष्ट्रवादीचे राहिलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये. परंतु पाठीमागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस काही घडामोडी झाल्या, पक्ष फुटले, 2 गट पडले, त्यामुळे काय थोडा चढ उतार झाला आणि नागरिक मतदार कन्फ्यूज झाले होते. परंतु पक्षाचा जो अजेंडा आहे, आज आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत आहोत, परंतु भारतीय जनता पार्टीची हिंदुत्ववादी विचार श्रेणी जरी असली तरी पण
पक्षप्रवेश करताना अजितदादा तटकरे साहेब आणि वरिष्ठ नेते यांनी वारंवार सांगितलेले की आमची सेक्युलर सर्वसमावेशक आमची जी भूमिका आहे ती कायम असणार आहे. सर्व घटकांना आम्ही सोबत घेऊन चालतोय आणि जो पूर्वीचा आदरणीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काही अजितदादांनी काही दिवस काम केलेलं आहे, तोच अजेंडा आज ही राष्ट्रवादी काँग्रेसचा या महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवून आम्ही या महायुतीत काम करतोय. आता मला सांगा, ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकेचा ते निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि आता तुमच्या नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल यामध्ये पहा की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री हे आदरणीय अजितदादा आहेत आणि आम्ही या जनसंवाद यात्राच्या माध्यमातून अजितदादांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून जनतेचे पहिल्यांदा प्रश्न सुटले पाहिजेत. त्या धर्तीवरती आज आम्ही राष्ट्रवादीने एक सोशल मीडियावरती नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअपवरती आपण निवेदन दिलं की ते निवेदन तुमचे 100% प्रश्न सुटणार आहे. त्याच धर्तीवर आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील व आमची सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी पंचायत गणनिहाय पूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहे आणि तेथील स्थानिक लोकांना भेटून त्यांचे प्रश्न, समस्या, त्यांची लेखी निवेदनं घेणार आहे आणि ते निवेदन आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे देणार आहे आणि अजितदादांच्या सहीने ते निवेदने प्रधान सचिवांकडून कलेक्टरकडे येतील आणि कलेक्टरकडून ज्या ज्या विभागाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एकदा, तुम्हाला माहित आहे अजितदादांची काम करण्याची लकब की एकदा अजितदादा हे कुठले बेकायदेशीर काम करत नाहीत आणि काम घेऊन जाणारे सुद्धा कायद्यात बसणारेच काम दादाकडे घेऊन जातात. त्यामुळे एकदा दादाची निवेदनावर जर सही झाली तर समोरचे प्रशासनातले अधिकारी सुद्धा दादानी दिलेल्या निवेदनाचं काम किंवा ती फाईल पूर्ण झाल्याशिवाय झोपत नाहीत आणि या 4 महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे निवेदनाच्या माध्यमातून प्रश्न घेऊन पक्षश्रेष्ठी आणि पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणार आहे आणि लोकांचे जे प्रशासन लेवलला छोटे छोटे प्रश्न असतात, मग ग्रामसेवक पासून तलाठी असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, BDO, CO पर्यंत MSCB मधले, इरिगेशन मधले सर्व विभाग, या सर्व विभागामध्ये सुद्धा कुठलाही प्रश्न असेल तो आम्ही तात्काळ सोडवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून. आता तुम्ही शेवटचा प्रश्न आहे, अजितदादांच्या माध्यमातून तुम्ही हे करताय. मग आता हे कुरडूचं प्रकरण सध्या ताजं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, तिने जे आक्षेप त्यांच्यावर घेतला तो कसा पाहताय तुम्ही? खरं एक प्रवक्ता या नात्यानं तुम्ही खऱ्या अर्थानं खासदारांनी इथं पण बोलले आणि विशेषतः त्यांनी दिल्लीमध्ये प्रेस घेतली, हे तर खरं हसण्याजोगी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांना कहीं पे निगाना कहीं पे निशाणा असे त्यांची त्या बोलण्यामागचे हेतू होते. त्यांना खरं तर उमेशदादांचं नाव घ्यायची त्यांची हिंमत झाली नाही. तिथले आमचे जगताप युवकचे अध्यक्ष आहेत, त्यांना घेऊन बोलले, अजितदादांवरती बोलले. खऱ्या अर्थानं मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की धैर्यशील मोहिते पाटलांनी, तुमच्या कुटुंबाने एका पोलीस अधिकाऱ्याला त्याची फ्रॅक्चर होतं, त्याची हाडं भुगा करून तुम्ही त्याला ICU मध्ये ॲडमिट केलं आणि काल तुम्ही अजितदादांच्या त्या घटनेचा, त्यात IPS कृष्ण आहेत, ज्या ट्रेनिंग प्रोबेशनवरती आहेत, त्यांच्या त्या व्हिडिओचं व्हायरल करून पक्षाला किंवा अजितदादांना बदनाम करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं तो कुरडूचा जो विषय होता, तो कुरडू या गावचं 30,000 लिटर दुधाचं कनेक्शन आहे आणि आता पाऊस सर्वत्र असल्यामुळे शाळेच्या मुलांचं वगैरे अनेक प्रश्न आहेत. रस्त्यावरती गुडघ्या एवढे खड्डे आहेत आणि चिखल आहे आणि मग त्यामध्ये त्या फॉरेस्टच्या जागेतलाच मुरुम होता आणि तो मुरुम त्या रस्त्यावरती ते भरण्याचं कामही सरकारी होतं, मुरुमही सरकारी होता आणि त्या टेंडरमध्ये, आता जे टेंडर होता त्याच्यामध्ये ती तुमची ड्युटी आहे, रॉयल्टी आहे, ती रॉयल्टी कट होऊनच तुम्हाला बिल दिलं जातं. त्यामुळं पण त्याचा बाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्या म्हणजे ज्या प्रोबेशन अधिकारी असतात, नवीन रक्ताचे असतात, त्यांना थोडं भाषेचा पण कन्फ्युजन असल्यामुळं त्यांनी अजितदादांना फोनवरती बोलल्या, परंतु त्यांनी अजितदादांना व्हिडिओ कॉल करायला सांगितलं की मी तुम्हाला ओळखत नाही. त्यातून गैरसमज झाला, परंतु अजितदादांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांना बोलण्याचं काम केलं, जे अजितदादांची बोलण्याची लकब आहे, पण त्याचा गैरसमज इतरांनी करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे तुम्ही बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह केला जिल्हा परिषद आणि आता खरं ह्या सध्या
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असेल? यामध्ये आम्ही तर 3 पक्ष सरकार आहे, महायुती आहे आणि या तालुक्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचं नक्की काम करणार आहे. परंतु पक्षांकडून फ्री अँड फेअर आम्हाला पूर्ण मोकळीक आहे की तालुक्यामध्ये जर आपल्या हक्काच्या जागा असतील, आपला वाटा जर आम्हाला सोडला तर त्या पद्धतीनं आम्ही कुणाबरोबरही युती करायला तयार आहोत. आणि आम्ही कारण का तर आमचा पक्ष आणि आमचा नेता सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो आणि त्या धर्तरीवर आम्ही महायुतीत आहे. महायुतीने सुद्धा इथं महायुतीचा धर्म पाळावा आणि इथं शिंदे गट असेल, राष्ट्रवादी गट असेल आणि भाजप असेल तर महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा नक्कीच आम्हाला आमचा योग्य ते जागा वाटपाचा मोबदला दिला तर आम्ही त्या पद्धतीनं निवडणुका 100% लढू आणि यशस्वी होऊ. निश्चितपणे आता आपण पाहिले की बऱ्याचशा गोष्टींचा हे नूतन प्रवक्ते आहेत जिल्ह्याचे, त्यांनी सांगितलं आहे की ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पक्षाचा अजेंडा असेल, अजितदादांवर पूर्वीच्या ठिकाणी झालेली त्यांची बदनामी असेल, या सर्व गोष्टींचा तुम्ही वापर केला. निश्चितपणे आम्ही समाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवू. तुम्ही आलात आणि आपल्या ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद. राम राम. धन्यवाद. राम राम.